कॉन्सेप्ट काय आहे की न्यूटनने फॉर्म्युला दिला होता की व्हेलॉसिटी ऑफ साऊंडवर कोणकोणत्या गोष्टीचा परिणाम होतो ते आपल्याला समजून घ्यायचे. पण लक्षात घ्या, आता न्यूटन जर म्हटलं तर आपल्याला फक्त एकच आठवते की तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षणच. पण न्यूटनने फार अशा विषयांमध्ये, खूप साऱ्या विषयांमध्ये, म्हणजे फक्त आता हा तर फिजिक्स आहे, ग्रॅव्हिटेशन पण फिजिक्सचाच विषय आहे, त्यानंतर यामध्ये फिजिक्समध्ये जो लाईट सुद्धा आहे त्या सुद्धा काहीतरी न्यूटनने काम केले. बरं, हेच नाही तर केमिस्ट्रीमध्ये सुद्धा काही ठिकाणी तुम्हाला न्यूटन सापडेल. त्यामुळे न्यूटनने जो अभ्यास केला होता तो बऱ्याच काही विषयांमध्ये अभ्यास केला होता. आणि तसाच काय तर साऊंडमध्ये काय केलं होतं की त्याच्या व्हेलॉसिटीसाठी त्यांनी काय तर फॉर्म्युला दिला होता. म्हणजेच काय त्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला सहज काढता येईल की त्याच्यावर कोणकोणत्या गोष्टीचा परिणाम होतो म्हणून. बरोबर. तर बघा काय आहे, न्यूटनने काय कन्सिडर केलं की ड्युरिंग प्रोपोगेशन ऑफ साऊंड देअर इज नो चेंज इन द ॲव्हरेज टेम्परेचर. म्हणजेच काय की टेम्परेचर चेंज होणार नाही अशा मीडियमला काय म्हणतात तर आयसोथर्मल म्हटलं जातं. अशा वेळेस काय म्हणतात तर त्या मीडियमला, म्हणजे काय तर आत्ताच बघितलं आपण की साऊंड हे मेकॅनिकल म्हणजे यांत्रिक तरंग आहे, मेकॅनिकल वेव्ह आहे, म्हणजे काही त्याला मीडियम पाहिजे, माध्यमाशिवाय तर प्रोपोगेट होणार नाही. माझा आवाज इथून पुढे जातोय का, कारण ही हवा आहे, तोच माध्यम आहे, तिथूनच काय तर तो पुढे जातोय. तर अशा वेळेस न्यूटनने या माध्यमाला, या मीडियमला काय कन्सिडर केलं तर आयसोथर्मल असं कन्सिडर केलं होतं. आयसोथर्मल म्हणजे नेमकं काय आहे की ज्या मीडियमचा, आयसो म्हणजे काय तर सेम आणि थर्मल म्हणजे काय तर टेम्परेचर, ज्या माध्यमाचा जो टेम्परेचर आहे, तापमान आहे, तो जर बदलत नसेल तर त्या माध्यमाला काय म्हणतात तर आयसोथर्मल म्हणतात. म्हणजे न्यूटनने यावेळेस काय कन्सिडर केलं होतं की एखाद्या माध्यमातून जर आवाज हा प्रोपोगेट होत असेल तर त्याचा जो टेम्परेचर आहे तो चेंज होत नाही. लेट्स से की मी असं जर कन्सिडर केलं तर यांनी काय कन्सिडर केलं की या माध्यमाचा जो टेम्परेचर आहे तो चेंज होणार नाहीये. ते कधी शक्य आहे की काहीतरी टेम्परेचर बाहेर जाणार, म्हणजे काहीतरी हीट बाहेर जाईल आणि काहीतरी काय होणार तर ऍब्सॉर्ब होणार आहे. तर अशा वेळेस याचा तापमान आहे तो काय टेम्परेचर आहे तो कॉन्स्टंट आहे, तो चेंज होणार नाही. आणि अशाच माध्यमालाच काय म्हणतात तर आयसोथर्मल म्हटलं जातं. आणि न्यूटनने लक्षात ठेवा की जो मीडियम जो कन्सिडर केला होता तो काय कन्सिडर केला होता, तो होता आयसोथर्मल कंडिशन. आणि त्यांनी प्रयत्न केलं की याच्यानुसार मग त्याचा एक फॉर्म्युला पण तयार करता येईल का. तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचा त्यांनी फॉर्म्युला काय दिला होता की √E/ρ. इथं ई म्हणजे काय तर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे. म्हणजेच काय इलास्टिसिटी म्हणजेच काय की एखादी पदार्थ, एखादी मीडियम आहे, त्याचा जर शेप चेंज केला तर तो परत रिगेन करतो, म्हणजे परत त्या शेपमध्ये येतो की नाही येत, किती पर्सेंट तो त्याचा परत शेपमध्ये येतो, असं सगळं लिहिण्यासाठी काय तर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असतो. आणि डेन्सिटी रो म्हणजे काय तर ही आहे काय तर डेन्सिटी म्हणजेच काय तर घनता. आता दोन्ही पण कॉन्सेप्ट लक्षात येत असेल की दोन्ही पण कॉन्सेप्ट डिपेंड करते की मीडियम नेमका कोणता आहे त्याच्यावरच आहे ना. बघा परत सांगतो की हे सगळे फॉर्म्युले अजिबात आपल्या कामाचे नाही, याच्यावर प्रश्न विचारायची न्यूमेरिकल व्हायची शक्यता फारच कमी आहे, पण आपल्याला कॉन्सेप्ट समजण्यासाठी काय तर म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. नेक्स्ट पुढे त्यांनी अजून याच फॉर्म्युला मॉडिफाय केलं आणि अंडर रूट या ईच्या जागी त्यांनी पी लिहिला. पी म्हणजेच काय तर प्रेशर, दाब ज्याला म्हणतो, आणि रो तसाच ठेवलेला आहे ना. आणि त्यानंतर परत त्यालाच रो मॉडिफाय केलं. या प्रेशर कसा मोजला जातो तर DHG. डी म्हणजे काय तर डेन्सिटी ऑफ मर्क्युरी आहे, कारण ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसा मोजतात तर जो मर्क्युरीचा बार असतो त्याच्यावर किती प्रेशर आहे तोच मोजला जातो आणि तो जो बार आहे ना तोच दाखवतो की प्रेशर किती आहे आणि किती नाही म्हणून. त्यामुळे डी म्हणजेच काय तर डेन्सिटी ऑफ मर्क्युरी आहे, एच म्हणजे काय तर तो मर्क्युरीचा बार आहे, आणि जी म्हणजेच काय तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच काय तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर जे आपण लिहितो ते आहे, आणि इथं रो म्हणजे काय तर ती डेन्सिटी आहे. आता हे सगळे जर व्हॅल्यू जर पुट केलेत तर मग अशा वेळेस काय मिळतं आहे आपल्याला की त्या व्हॅल्यूमध्ये न्यूटनला जो स्पीड ऑफ साऊंड आहे तो किती मिळाला होता 279.9 मीटर पर सेकंड ॲट NTP. NTP म्हणजे काय तर नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर असतं. ठीक आहे. तर त्याला जो वेग मिळाला होता, जो स्पीड ऑफ साऊंड, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आहे तो किती मिळाला होता 279.9. याला रफली आपण म्हणू की 280 मीटर पर सेकंड एवढा मिळाला होता. पण ऍक्च्युली बघा झालं काय, दिस इज द व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी ऑफ साऊंड अकॉर्डिंग टू न्यूटन्स फॉर्म्युला. न्यूटनचा फॉर्म्युल्यानंतर आपण कन्सिडर करू की 280 आहे, बट द एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑफ अ व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ॲट 0 डिग्री सेल्सियस ॲट डिटरमाइंड अर्लियर बाय द नंबर ऑफ सायंटिस्ट, ते किती होतं तर 332 होतं. म्हणजे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू जर काढलं तर ते 332 येत आहे आणि न्यूटनच्या फॉर्म्युल्याने काढलं तर ते 280 येत आहे. लक्षात येते की यामध्ये किती तर बराचसा फरक आहे, हा जवळपास 10-15 पर्सेंटचा फरक पडतोय. मग अशा वेळेस एवढा हा जो फरक आहे हा कन्सिडरेबल तर नाहीच आहे. याचा अर्थ काय की ही व्हॅल्यू कन्सिडर करायची की ही व्हॅल्यू कन्सिडर करायची. ऑब्व्हियस आहे की जी एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे, जी ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे तीच बरोबर असणार आहे. ही तर काय तर ही तर थेरॉटिकल व्हॅल्यू आहे. त्यामुळे कदाचित काय तर मग हा जो आहे, हा जो प्रॉब्लेम आहे किंवा न्यूटनने जो फॉर्म्युला सांगितला होता, जी व्हॅल्यू सांगितली होती, हे चुकीचं असणार आहे. आणि लक्षात ठेवायचं की न्यूटनने जो फॉर्म्युला सांगितला होता हा चुकीचा होता. म्हणजेच काय की याच्यामध्ये त्यांनी जे कंडिशनच कन्सिडर केली होती की कंडिशन काय असते की जो मीडियम असतो तो कसा आहे तर तो आयसोथर्मल आहे. तो आयसोथर्मल ऍक्च्युअली राहत नाही, तो मीडियमच दुसरा आहे. आणि म्हणून काय तर त्याचा जो बेस त्यांनी जो कन्सिडर केलं होतं तेच चुकलं होतं. त्यामुळे काय तर त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये थोडंसं चुकी झाली. बरं, चुकी झाली तर मग कोणीतरी त्याला बरोबर करायला पाहिजे.
आणि मग तो बरोबर कोण करणार आहे ते बघा. बरोबर करायसाठी कोण येतो कोण तर मग तो सायंटिस्ट आहे कोण तर लाप्लास आहे आणि त्यालाच काय म्हणतात तर त्यांनी जो करेक्ट केलं त्याला म्हणतात काय तर लाप्लास करेक्शन म्हटलं जातं.